नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण आज जे की भारतीय रेल्वे विभाग पदभरती 2026 साठी मित्रांनो बघा, जे की आपण आज RRB ग्रुप डी साठी मित्रांनो बघा, जे की गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा एक प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय तर सीबीटीच्या बघा मित्रांनो परीक्षेमध्ये विचारले गेलेले बघा हे संपूर्ण काय बघा आपले आजचे हे गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा प्रश्नसंच असणार आहेत। म्हणून मित्रांनो बघा, आपला हा आजचा जो काही बघा भाग 1 आहे आणि शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा अवश्य तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब मात्र करून घ्या। कारण बघा मित्रांनो, याच प्रकारचे बघा जे की नवनवीन बघा जे की व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आता या आपल्या चॅनलवर बघा जे की दररोज ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। ओके, आणि मित्रांनो बघा एकदम बघा जे की अवघड लेवलचे प्रश्नसंच एकदम मित्रांनो बघा जे की कमी वेळेमध्ये एकदम सोप्या ट्रिक्सनुसार या ठिकाणी मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे। म्हणून बघा मित्रांनो, वही पेन घ्या आणि हे संपूर्ण काय प्रश्नसंच लगेच नोट डाऊन करून घ्या। ओके, बघा प्रश्न पहिला, खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत? ओके, तर बघा मित्रांनो, ही जी बघा जी की सलगला ही आकृती आहे मित्रांनो, या आकृतीत बघा एकूण किती त्रिकोण आहेत? तर बघा ते कशा रीतीने आपण काढू शकतो। तर बघा आता अशी जर तुम्हाला पेपरामध्ये आकृती या ठिकाणी आढळून आली तर काय करायचं, पहिलं अशा प्रकारे बघा क्रमांक भरून घ्या, 1 2 3। ओके, आणि परत बघा इथून 1, ह्याच्यात 2, ह्याच्यात 3, ह्याच्यात 4 आणि ह्याच्यात 5। ओके, असे क्रमांक भरून घ्या। आता बघा ह्या 1 ते 5 पर्यंतची आधी बेरीज करा आणि या 1 ते 3 नंतरची नंतर बेरीज करू। ओके, आता बघा या 1 ते 5 पर्यंतची जर आपण अगोदर बेरीज केली तर ते किती होते? तर ती होती बघा जी की 15। ओके, ही घेतलो मी 15, पुन्हा प्लस आता या 1 ते 3 पर्यंतची किती 6 होते, हे घेतलो 6। ओके, आता किती बघा 15 + 6 झाले किती 21। ओके, परंतु मित्रांनो बघा आता 21 या ठिकाणी आलंय आणि 21 या ठिकाणी पर्यायामध्ये आहे। आता काय करतो आपण, हे 21 राईट करतो, परंतु मित्रांनो बघा हे आता जे 21 आहे हे आपल्या प्रश्नाचा चुकीचा आन्सर आहे। ओके, कारण कसं काय आता सांगतो, हे जे आपलं 21 आहे ना, हे 21 घ्यायचं आणि मित्रांनो बघा याच्यातून 1 मायनस करायचं। कारण बघा या ठिकाणी मित्रांनो बघा हा जो मोठा त्रिकोण आहे मित्रांनो बघा या ठिकाणी आपण परत एक घेतले ना, म्हणून हा बघा 2 बार जे की मित्रांनो या ठिकाणी बघा आपण घेतलेला आहे। ओके, हा 2 बार आपण जे की या ठिकाणी बघा प्लस केलेला आहे, म्हणून मित्रांनो हा एक या ठिकाणी त्रिकोण आपण मायनस करू। जर हा एक त्रिकोण मायनस केलं तर आले किती 20 मधून जर 1 मायनस केलं 21 मधून 1 तर उरले किती बघा जे की 20 मित्रांनो त्रिकोण बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ या ठिकाणी होणार आहे। ओके, लक्षात ठेवा। आता दुसरा प्रश्न बघा जे की काय म्हणतो, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? ओके, तर आता बघा 90 63 70 43 55 28 आणि बघा या दोन प्रश्नचिन्हाच्या जागी मित्रांनो कोणती संख्या येईल या प्रकारचा जे की बघा प्रश्नसंच आपल्याला विचारण्यात आलेला आहे। ओके, तर बघा केलंय काय, काहीच केलं नाही, फक्त तुम्ही समजून घ्या, मी तुम्हाला सांगण्यासाठी एक प्रयत्न करतो। ओके, तर बघा मी ठिकाणी काय करतो, थोडंसं कोरं पेज घेतो, याच्यावर सोडून दाखवतो। ओके, आता हे घेतो मी 90, 90च्या बाद आहे हा 63, 63च्या बाद आहे 70, 70च्या बाद 43, 43च्या बाद 1 मिनटं थोडंसं हां, आता एकदम मोकळं घेतो म्हणजे तुम्हाला देखील समजण्यासाठी बघा की समजून झालं। ओके, आता हे 90, 90च्या बाद 63, 63च्या बाद हे 70, 70च्या बाद 43, 43च्या बाद 55, 28। ओके, आता बघा केलंय काय, हे जे 90 आहे मित्रांनो बघा या 90मधून पहिलं 20 केलं मायनस, आलं किती 17 आलं। ओके, मग पुन्हा या 20मधून 5 मायनस करा, उरले किती 15, उतरती कळा आहे बघा। मग पुन्हा या 17मधून मित्रांनो 15 मायनस केलं, उतरती कळा चालू झाली, आलं किती 55। ओके, नंतर आपण काय करू, आता उतरती कळा पुन्हा 5 मायनस करा, 55मधून जर आपण पुन्हा ठिकाणी जर समजा या ठिकाणी 10 मायनस केलं तर आलं किती जे की बघा 45 मित्रांनो या ठिकाणी आपलं 1 असणार आहे। ओके, पहिला अंक। मग पुन्हा ही बघा पुन्हा उतरती कळा त्याच प्रकारे आहे, या ठिकाणी 20 मायनस करायचं, आलं किती 43, नंतर पुन्हा 15 मायनस करा, आलं किती 28। ओके, पुन्हा 10 मायनस करा 28मधून, आलं किती 18। तर आता बघा पर्यायामध्ये आहे काय 45 आणि 18 आहे काय, चेक करून घेऊ आपण एकदाशी। तर बघा मित्रांनो आहे बघा जे की क्रमांक बघा जे की ब 45 आणि 18 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे। ओके, तर लक्षात ठेवा। आता बघा पुढे प्रश्न क्रमांक 3 आपण जे की कशा रीतीने सोडवू शकतो।
तर बघा आता तिसरा प्रश्न कशा रीतीने बघा जी की या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे. ओके, तर बघा एक दुकानदार प्रथम 10% सूट देतो व नंतर 20% सूट देतो. बी दुकानदार अनुक्रमे 3 वेळा 10% सूट देतो. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ओके, बी दुकानदार अधिक सूट देतो, ए बी समान सूट देतात की ए दुकानदार अधिक सूट देतो की यापैकी नाही. ओके, तर बघा या ठिकाणी मी करतो बघा जे की पहिलं मित्रांनो या ठिकाणी आपलं जे काही गणित आहे बघा त्या ठिकाणी मी करून घेतो. जे की प्रथम बघा आपण पहिल्या एचं करून घेऊ, या ठिकाणी ए घेतो. ओके, आता ए प्रथम काय करतो बघा एका किमतीवर बघा जी की वस्तूच्या 10% सूट द्यायला आहे. ओके, आता बघा त्या वस्तूची आपल्याला किंमत माहीत नाही म्हणून आपण काय करू 100 रुपये त्या वस्तूची किंमत मानू. ओके, हे 100 रुपये किंमत मानलो. पुन्हा 10% सूट म्हणलं तर या 100%तून जर आपण 10 मायनस केले 90%, 90% घ्या. आता टक्क्याच्या खाली घ्या 100%. पुन्हा या बघा जे की याच किमतीवर वस्तूच्या 20% सूट दिला म्हणून या पुन्हा बघा 100मधून आपण 20 मायनस करू, आले किती 80%. हे घेतलो 80%, छेदात पुन्हा 100. ओके, आता हा 100 कॅन्सल, हा एक 100 कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य कॅन्सल, 8 9 72% घ्या. ओके, आणि बघा शेवटी काय करायचं, हे जे आपण सुरुवातीला 100% किंमत घेतली रक्कम हे 100% घ्या आणि मायनस हे करा 72. ओके, मायनस जर 72 केलो उरले किती, हे 28%. ओके, आता बघा हे आपली मित्रांनो जी की एची सूट आहे. ओके, आता मी काढतो बीची सूट, तर घेतो बी. आता बी काय केला बघा याच वस्तूच्या किमतीवर 3 वेळा बघा जी की 10% सूट दिला म्हणून मी काय करतो हे पहिलं घेतो, त्याची वस्तूची किंमत 100% मानतो, मग पुन्हा 3 वेळा 10% म्हणल्या म्हणून काय करतो या 100मधून 3 वेळा 10 मायनस करून 3 बार 90% घेतो. ओके, जसं की पहिल्यांदा 90%, 90%च्या खाली 100%. ओके, पुन्हा दुसऱ्यांदा 90%, या 90%च्या खाली 100%, पुन्हा तिसऱ्यांदा 90%, या 90%च्या खाली घेतो 100%. ओके, आता बघा हा एक 100 कॅन्सल, हा एक 100 कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, हा एक 0 कॅन्सल, हा एक 0 कॅन्सल, म्हणजे वरील 9 9 9 3 बार आणि छेदात 10 उरले. ओके, आता 9 9 81 81 गुणाकारात हे आलं 9. आता बघा 9 1 9 9 8 72 729 आलं. या 729ला काय करतो या 10 भागून घेतो. ओके, आता 10 1 10 10 सती 70 उरले किती 2, पुन्हा 10 2 20 पॉईंट या ठिकाणी 9 उरलं. डायरेक्ट बघा आपण काय करू या ठिकाणी शून्य वाढवून घेऊ आणि 10 नाही 90 आलं किती 72.9. ओके, आता बघा हे 72.9 आपण या 100मधून मायनस करू. ओके, आता घ्या हे 100 मायनस 72.9. ओके, आता 100मधून तर आपल्याला 72.9 वजा करता येणार नाहीत म्हणून या 100 समोर आणखी एक शून्य वाढवून घेतो, 1000 करतो. ओके, आता या शून्यातून 9 जातं काय जात नाही म्हणून इथला एक इथं घेतलो, या ठिकाणी सगळे 10 10तून 9 गेलं 1 उरलं, पॉईंट द्या. पुन्हा या ठिकाणी 9 उरले ना, मग पुन्हा 9तून 2 गेले 7, मग पुन्हा या ठिकाणी बघा इथला एक आपण इथं घेतला त्यामुळे अगोदर इथं 9 उरले होते आणि या जर 9तून आपण हे 7 काढलं तर उरले किती बघा तर 27.1 या ठिकाणी बघा जी की मित्रांनो आपल्याला सूट मिळालेली आहे. म्हणून आता बीची सूट किती भेटली आपल्याला, त्या ठिकाणी बघा जी की मित्रांनो बीची सूट भेटली आपल्याला जी की 27.1. म्हणजे बघा आता या ठिकाणी तर सर्वाधिक सूट कोण देतोय मित्रांनो, तर बघा अधिक सूट कोण देतोय तर ते म्हणजे ए देतोय. म्हणून मित्रांनो बघा जी की या ठिकाणी बघा आपलं ए दुकानदार अधिक सूट देतो, हे बघा जी काय मित्रांनो विधान आहे हे बघा जी की बरोबर असणार आहे. ओके, जे की बघा मित्रांनो क्रमांक जी की क आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, प्रश्न काय म्हटलाय, ए दुकानदार प्रथम 10% सूट व नंतर 20% सूट देतो व बी दुकानदार अनुक्रमे 3 वेळा 10% सूट देतो. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, तर ते म्हणजे मित्रांनो बघा ए दुकानदार हा अधिक सूट देत आहे. कारण मित्रांनो बघा एची जी बघा सूट आहे मित्रांनो ती या ठिकाणी बघा जी की 28% म्हणजे 28 रुपये मानू आणि बीची जे मित्रांनो बघा या ठिकाणी जी की सूट आहे मित्रांनो ती म्हणजे बघा जी की 27.1 आहे. ओके, तर या ठिकाणी बघा जी की मित्रांनो ए हा अधिक सूट देत आहे बघा जी की मित्रांनो हा बघा क्रमांक क जी की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, पुढे बघा प्रश्न क्रमांक 4 कशा प्रकारे बघा जी काही मित्रांनो आपल्याला सोडवायचा आहे. ओके, तर बघा या रीतीने बघा जी की मित्रांनो आपण या ठिकाणी प्रश्नाचा प्रत्येक बघा जी की आन्सर शोधून काढू शकतो. पुढे बघा 4था प्रश्न. आता
तर बघा चौथा प्रश्न, 200 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 72 किमी वेगाने एक पूल ओलांडण्यास 1 मिनिट वेळ लागतो, तर त्या पुलाची लांबी किती असावी? मित्रांनो बघा या प्रकारचा प्रश्न विचारला. पहिलं या ठिकाणी काय म्हणलंय, 1 मिनिट वेळ म्हणले ना, या वेळटा बघा मित्रांनो, हे जे वेळ आहे ना, या एका मिनिटाला आपण काय करा, पहिलं सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं. ओके, तर हे 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, तर 60 सेकंद. ओके, लक्षात ठेवा बघा, 1 मिनिट म्हणजे हे 60 सेकंद आहेत. ओके, आता बघा या ठिकाणी प्रश्नाचा आपण जे की योग्य आन्सर कशा रीतीनं काढू शकतो, तर थोडंसं बघा या ठिकाणी जे की आपल्याला मित्रांनो एका सूत्राचा वापर करायचा आहे. ओके, तर ते सूत्र मी बघा लिहितो या ठिकाणी, जे की बघा तुम्हाला समजाव यासाठी लिहित आहे मी. अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळच्या गुणाकारात घ्या 5/18. ओके, आता बघा या प्रश्नाचा जे की आन्सर आपण कशा रीतीनं काढू शकतो. ओके, आता बघा अंतर म्हणजे किती, बघा ही 200 मीटर बघा लांबी आपण मानू शकतो. ओके, आता या ठिकाणी काय सांगले आपल्याला, तर पुलाची लांबी काढायला सांगितलंय ना, मग ही पुलाची लांबी काढायसाठी आपल्याला बघा जे की ही जे 200 मीटर लांबी आहे बघा, या ठिकाणी प्रथम आपण हे अंतर मानू. ओके, म्हणून बघा या ठिकाणी मी काय करतो, हे अंतर 200 मानतो. ओके, हे 200 बरोबर वेग किती दिला आहे, तर 72 किमी वेग दिला आहे, हे 72. आता वेळ आता सांगितलोय 1 मिनटं, या एका मिनिटाला सेकंदामध्ये कन्वर्ट करा 60 सेकंद, हे घेतलो 60 सेकंद. ओके, आणि गुणाकारा त्याच्या घेतो हे 5/18. आता बघा 18 एक 18, 18 चोक 72, हे घ्या 200ला 200 जसे तसे बरोबर. आता 5 चोक 4 पंचे 20, 20 गुणाकारात हे 60, 6 दोन्ही 12, 12 समोरची 200 म्हणजे किती 1200 आलं. ओके, बरोबर हे आलं किती 1200. आता मित्रांनो काय करा बघा, डायरेक्ट हे जे 1200 आहेत मित्रांनो जसे तसे, आणि ह्या 1200तून हे 200 करा मायनस. जर हे 1200तून आपण 200 मायनस केलं तर उरले किती, ते म्हणजे बघा जे की 1000 मित्रांनो. बघा जे की मीटर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी गाडीचा जे की करेक्ट आन्सर होणार असेल. बघा जे की मित्रांनो बघा क्रमांक जे की ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवू शकता जे की मित्रांनो या प्रकारे बघा आपण प्रश्नाचं बघा जे की अगदी कमी वेळेत मित्रांनो जे की ठिकाणी प्रश्नाचं उत्तर बघा जे की मित्रांनो आन्सर ठिकाणी काढू शकतो. ओके, पुढे चौथा प्रश्न बघा, आता चौथा झाला. पाचवा बघा आता कशा बघा जे की आपण या ठिकाणी रीतीनं बघा प्रश्नाचं आन्सर काढू शकतो. पुढचा बघा, तर बघा पाचवा प्रश्न, 6800 रुपये नफा ABC यांना 5/4 4/8 या प्रमाणात वाटल्यास Bला A पेक्षा किती रुपये कमी मिळाली, या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला आहे. ओके, काय करायचं मित्रांनो बघा, एकूण बघा नफा किती आहे या तिघांचा, 6800 रुपये. ओके, आता काय करतो, हे 6800 रुपये मी घेतो अंशात, आणि छेदात काय करतो, या तिघाची बेरीज, प्रमाणाची बेरीज. 5 आणि 4 9, आणि 9 आणि 8 किती मित्रांनो 17, हे 17 घेतलो छेदात. 17 एक 17, 17 चोक 68 म्हणजे बघा जवळपास 400 रुपये बघा जी की मित्रांनो आपल्याला ठिकाणी भेटलेले आहेत. आता बीला ए पेक्षा किती रुपये कमी मिळाले, म्हणून मी काय करतो, हे 400 आता बघा गुणाकारात बीचं प्रमाण किती आहे, पहिलं एचं काढून घेऊ. ओके, ए पहिलं घेतो नंतर बी घेतो. ओके, तर एचं प्रमाण किती 5, म्हणून याच्या गुणाकारात करतो 5. आता 5 चोक 20, आणि समोरचे 2 शून्य 2000. पुन्हा बीचं बरोबर हे 400 गुणाकारात बीचं प्रमाण 4. आता 4 चोक 16, आणि हे 2 म्हणजे बघा की 1600. ओके, तर आता एला बघा मित्रांनो बीला ए पेक्षा किती रुपये कमी मिळाले, म्हणून या 2000मधून 1600 मी मायनस करतो. जर 2000मधून समजा मी ठिकाणी 1600 मायनस केलं तर आलं किती बघा जे की मित्रांनो 400 रुपये. बघा जे की मित्रांनो ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, जे की बघा लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, हे बघा तर हे होते मित्रांनो बघा जे की आपल्या आजचे बघा जे की मित्रांनो मागं जे 2025ला एक्झाम झालेले होते मित्रांनो, त्या एक्झाममध्ये बघा की मित्रांनो विचारण्यात आलेले बघा जे की CBTच्या परीक्षेमध्ये बघा जे की प्रश्नसंच. ओके, या मित्रांनो परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली प्रश्नसंच. जर तुम्हाला व्हिडिओ ठिकाणी आवडला असेल, आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत बघा अवश्य आपला आजचा भाग जो काही आहे संपूर्ण ठिकाणी शेअर करा. समजा अजून तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, याच प्रकारचे बघा जे की नवनवीन रोज व्हिडिओ बघा अभ्यासासाठी आपल्या चॅनलला आता तुम्ही सबस्क्राईब पण करून घ्या. तर व्हिडिओ पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत, तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.